हॅलो, वेलकम बॅक. माझं नाव आहे पूजा आणि आजचा दिवस असं मला आज थोडंसं आतनंच मला लेझी वाटतं यार. तरी चला बघूया आजचा दिवस कसा जाईल. तुम्हाला व्लॉग्स आत्तापर्यंत आवडते ना? आय होप तुम्हाला आत्तापर्यंत जे पण मी व्लॉग्स टाकले ते आवडत असतील. जरी काय चेंजेस करायचे म्हणजे पूजा आम्ही बोर होत आहे, थोडी बडबड कमी कर, फीडबॅक ओपनली बिंदास मला द्या. मग ते मी ठेवेल ना डोक्यात माझ्या. तर आता पटकन आपण नाश्ता करून घेऊया, कारण का मम्मानी मस्तपैकी इडली बनवलं आहे. पण अर्धे इडली ना संपून गेलं यार, कारण का मी थोडीशी लेट उठली आहे, म्हणून ते पटकन संपून जातं. म्हणून आपण इडली खाऊया. एक इडली बस आहे, कारण का जेवणाचा पण टाईम आता झाला आहे. पण 1-2 इडलीच खाऊया आपण यार. आणि सकाळी सकाळी दिमाग का भजिया पाव सब हो गया है, कारण का माझा जो हा बाथरूम आहे त्याचा कार्पेंटर दादा दरवाजा काढून घेऊन गेले आहे, कारण का त्यावरती ते डोर सनमायकाचं आहे. तर ते ना दरवाजा एकदम फुल फुगून गेलं आहे. तर ते आता चेंज करत आहे, म्हणजे उद्या सकाळी मला ते डोर लावून भेटणार आहे, क्योंकि वो सुकने को टाईम लगता है असे कार्पेंटर दादा बोलले. सो आय गेस हॅपी वीकेंड टू मी. सो तर इथे ते माझं ते डोर असं बनत आहे, सुकने को टाइम जाएगा यार. आणि हे आहे आजचा नाश्ता मेन्यू, इडली चटणी. आणि त्याबरोबर ना हे एक कॉम्बिनेशन आहे टोमॅटो चटणीचं, जे झेप्टोवरती मिळेल तुम्हाला. एकदम सही लागतं. हे कितीला आहे? 55 रुपीज बस. नाश्ता तर मी घेतला आहे आणि एकदम नावापुरती एकच इडली, कारण का जर मी हे नाही केलं असतं ना मम्मीनी मला जाम ओरडला असतं. म्हणजे स्वतःच ती बडबडली असती, मी काय येडी आहे का सकाळी सकाळी इडली बनवायला. म्हणून मी चलो लई लेते. आणि ना लंच पण रेडी आहे, एकदम टेम्पटिंग आहे आणि क्रेझी आहे. तुम्ही बघूनच जा भाई. तर हे आहे आजचं लंच मेन्यू. एक साईडला आहे मटन, परत दाल मुंडी मी तुम्हाला दाखवते. हे आहे चिकन, भाकर, इथे बांगडा, सुरमई. आणि मी परत माझ्या भावाला बोलली होती की मला एकच बिर्याणी आण, पण इथे त्या इडियटने परत 3 बिर्याणी आणले आहे. ते खालाची बिर्याणी आहे, ब्रिज खालची. हां, तेल थोडं जास्त असतं तरी मला आवडतं इकडचं, खूप टेस्टी वाटतं. हे आहे कोशिंबीर. आता मस्तपैकी खाऊन पिऊन झालं आहे. चिकन बिर्याणी फॉर द विन. आणि मी थोडीशी मच्छी खाली होती त्याबरोबर. जाम झोप आलेली, पण मी बिग बॉसचे जे मागचे एपिसोड्स होते ना मी ते सगळे बघत होती, कॅचअप करत होती, कारण का मी 2 एपिसोड्स ना मिस केले होते. तर आता आजची रील अशी असणार आहे. आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, तर आपण ते लंडनला आहे ना ते व्हायरल स्ट्रॉबेरी डिप एकदम चॉकलेटला मेल्ट करता, स्ट्रॉबेरीला त्यावरती डुबुक करून खाता, तर आपण ते करणार आहोत. आणि फायनली गाईस मी झेप्टोवरनं हे अमूलचं चॉकलेट ऑर्डर केलं आहे, शुगर फ्री आहे. आणि हे कितीला आहे? 200 रुपये. ह्यात सिल्क आली असती. पण मला डार्क चॉकलेट आवडतं यार. मला माहीत नव्हतं की डार्क चॉकलेट एवढं महाग कसं झालं, की आधीपासून आहे. मी तर फक्त खायचं काम करायची, मला आयडियाच नव्हतं की हे खरंच एवढं महाग आहे. तर मी पटकन आजची रील कंप्लीट करून टाकते आणि मग मी त्यानंतर भेटते. आणि मी हा टॉप घातला, ते बघा पार्सलमध्ये आलेलं, लास्ट टू लास्ट व्लॉगमध्ये मी टाकलं होतं. ह्यात लिहिलं आहे वोक अप हॉट एस हेल, बट आपण ते हॉटला कट करून घेऊया, क्यूट. भेटते मी तुम्हाला नंतर. आजची व्हिडिओ करून झाली आहे. हे होतं ते मेस क्लमसी असं दिसतंय. एकदम चॉकलेटनी हे लतपत आहे. काय ना, चॉकलेटला मेल्ट करायचं आहे, त्यामध्ये स्ट्रॉबेरीज टाकायचं आहे. जर पुन्हा रिव्ह्यू ऐकायचं आहे तर माझ्या इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल. आणि खरंच काय जबरी आहे हे गाईस, तुम्ही ना ट्राय करा. म्हणजे ह्या सीझनमध्ये ना सगळ्यात पहिले तुम्ही हे ट्राय करा, मग नंतर बाकीचं जे पण ते स्ट्रॉबेरीज आहे ते ट्राय करा. तोंडात पण चॉकलेट स्ट्रॉबेरी से ज़्यादा मेरे को चॉकलेट पसंद आहे. मम्मी यार नुसते मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये उघडते. आता मी चालली आंघोळीला, कारण का आज मला केस धुवायचे, एकदम ऑइली आणि चिपचिप झाले. अलेक्सा, हॉल AC ऑफ. ओके.
भाई साहब, पहिल्यांदा ह्या अलेक्सानी माझं ऐकलं. आता आंघोळ करून झाली आहे, मस्त हेअर वॉश केले, कारण का ना खूप एकदम चिपचिप वाटत होतं. मला ना असं वाटतं की जसं सर्दी जवळ येते ना हे विंटर्स, तसं मला इची स्कॅल्प माझं चालू होतं आहे. असं काय आहे का रेमेडी, होम रेमेडी? कारण का ना मला ते कंडिशनर, हेअर मास्क लावून एकदम ते बोर होतं रे ते ठेवायला. 15 मिनटं ठेवा, मग केस धुवा. असं पटकन काहीतरी पाहिजे यार सोल्युशन. मला जर असेल लेट मी नो. तर आता मी करते थोडी बाप्पाची पूजा, मग भेटते मी नंतर. काहीतरी खायला मी मागवेल यार, भूक लागली आहे मला खूप जास्त. ओय लिओ, ओ टायगर. हा लिओ नाही आहे, हा टायगर आहे. हा टायगर आहे. इगी ये इथे. चोंगी पोंगी डोंगी. लिओ नो यार, हा लिओ स्वतःला का टायगर समजतो का? नुसता एकदम असा वाघासारखा फिरतो हा तो घरामध्ये, असा खाली वर. म्हणजे एक असा फटाक्याचा पण आवाज आला ना, लिओ इकडनं तिकडे. आणि नुसतं असं ना, तो ना असं लिटरली टायगर सारखा चालतो. असे त्याचे जे जेव्हा तो चिकन पण खातो ना, मी तुम्हाला दाखवेल. ते असं चांगलं वाटेल की नाही दाखवायला माहीत नाही, कारण का ते असं ती चिकनची ती हड्डी वगैरे तो खातो ना. अरे मग ते असं कोणाला नाही आवडत बघायला. म्हणजे तो कसा खातो, एक असा पॉ ठेवतो आणि एकदम माणसांसारखा आहे तो. म्हणजे हुशार आहे हा. शिजू खूप हुशार असता, पण तेवढे चिडके पण असता. चावता बाबा ते. आणि हे आहे त्याचं चिकन. आणि ना त्याला ह्याच रूममध्ये चिकन खायला आवडतं, म्हणजे तो कुठेच चिकन घेऊन नाही जाईल, इथेच तो खाईल. आता मी काय दाखवत नाही, तर मम्मा बोलेल की काय नजर लावते त्याच्या जेवणाला म्हणून. बाय. बिंगो लेस कुकी, कारण का सबवेची कुकी इज टू डाय फॉर. ॲक्च्युली मी ते डबल चिप हे आलंय, मी सिंगल चिप ते मागवलेलं. हे ना नुसतं डार्कवालं ते दातांना लागतं. एक्स्ट्रा आलू टिक्की पण खाऊन घेते यार, जाम भूक लागली आहे. यम यम. आता मी टेरेसवरती आली आहे, कारण का आता मी जे ते नाश्ता केला आहे ना ते मी डायजेस्ट करते. कारण का आता मला जेवायचं आहे. जेवायला आज मी मागवलं आहे बटर चिकन, बटर रोटी आणि अफगाणी चिकन टिक्का बिर्याणी. तर थोडंसं आता वॉकी करते. आणि भाई साहब काय थंडी आहे आज. 22-23 सही आहे. आणि त्याबरोबर माझा घसा बसत चालला. असं वाटतं की मला ताप येणार आहे, कारण कसं एकदम इची होतं यार. पण मी स्ट्रेप्सिल्स खात आहे बॅक टू बॅक ना, ते खाऊन अशी गुंगी येते यार. तरी मी ते ॲक्शन 500 खाईल नंतर. पण आता थोडं वॉकी करते. आणि आता टेरेसवरचे सगळे लाईट्स बंद करते, कारण का ही रात्रीची ना माझी ड्युटी असते. सगळं लॉक्स आणि लाईट्स बंद करायचं. सब बंद. Let go. यार इथे तर मी बटर चिकन आणि बटर रोटीचे एवढे स्वप्ने बघत होती की मस्त ते माझ्या पेटूमध्ये जाईल. पण माझ्या घशाने बिलकुल साथ ना दिला. मी घेतला त्याचे ॲक्शन 500, कारण का जाम खिचखिच करते आहे. तर म्हणजे मी आज नाश्त्यावरतीच ते झोपणार आहे, ते सबवेवर. नशीब ते तरी मी खाल्लं, थोडंसं पेटूमध्ये काहीतरी राहिलं माझ्या. आणि आता मी बघत होती बिग बॉस. एकदम इंटरेस्टिंग चाललं आहे ह्या टाईमचं बिग बॉस. आणि उद्या आहे इलेक्शनचे रिझल्ट्स असे एकदम बाहेर येणार आहे. ते मला ना बिग बॉसून इंटरेस्टिंग वाटत आहे. एकदम हुक्ड आहे की वाव काय होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. सो क्वाईट इंटरेस्टेड इन दॅट. तर आता मी झोपते यार. नाही झोपत नाही मी हे पूर्ण माझं जे बिग बॉस आहे ना ते मी कंप्लीट करते. सो या दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. जर तुम्हाला ही व्लॉग आवडली असेल तर प्लीज मेक शुअर यू लाईक, शेअर, सबस्क्राईब पटकन करून टाका. सो या दॅट्स इट. बाय.